नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आम्ही लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आम्ही गुवाहाटी एअरपोर्टपर्यंत पोहोचलेलो. तर आमचे ड्रायव्हर आलेले आहेत ऑलरेडी आणि ते आमचा वेट करत आहेत. सो आता आम्ही जात आहोत बसमध्ये बसायला आणि बसमध्ये बसल्याच्या नंतर आम्ही कुठे जाणार आहोत ते पुढे आपण पाहूया. आम्ही फ्लाईटमधून उतरलो आणि काहीच खाल्लं नव्हतं. सो आम्ही आमच्या ड्रायव्हरला बसमध्ये बसतानाच बोललेलो आम्हाला फार भूक लागली आहे. सो नियर बाय काय असेल इथे काय चांगलं भेटतं तिथे गाडी थांबवू. सो त्यांनी इथे थांबवली आहे. तर आता आम्ही पोचलो आहोत गुवाहाटीला आणि एअरपोर्टच्या थोडंच जवळ इथे पराठा खायला आम्हाला थांबवलं आहे. इथे ऑथेंटिक आसामीज पराठा आहे स्पेशल. सो आम्हाला आमचे जे ड्रायव्हर आहेत त्यांनी इथे आणलं आहे. सो बघू मी टेस्ट करते, तुम्हाला पण सांगते. सो ते चांगलं असेल तर तुम्ही पण येऊन नक्की ट्राय करा. पहिलं मी ट्राय करते ते तुम्हाला सांगते. भैया आपको हाँ भैया हिंदी आती है? हिंदी नहीं आती. इंग्लिश यांना ना हिंदी येते, त्यांना फक्त आसामी लँग्वेज माहिती आहे. सो इथे आमचे सगळे मेंबर बसलेत, सगळ्यांना भूक लागली आहे. आहे आणि अजिबात तिखट नाही. अभी मजा आएगा ना भिडो. तर आमच्या टेबलवर इथलची आसामी फेमस मिरची आणून ठेवली आणि माझी फेवरेट आहे. सो माझ्या चेहऱ्यावर मस्त स्माईल आली. कोणता पराठा आहे, नाव काय याचं? लच्छा पराठा. त्या दिवशी मी लच्छा पराठा आहे. आता मी टेस्ट करते. स्पेशल मिरची इथे तिखट का बघते म्हणून मी. 3, 4, 5 आणि 6 आले. आहे मला पहिला लच्छा पराठा द्या तर माझ्या चहाने संपला किती घेतले तिकडे किती घेतले. मस्त टेस्ट आपल्या टेबलवर चांगले छान लागतं. सो तुम्ही इथे आलात की नक्की ट्राय करा. मी ॲड्रेस टाकेल. स्वतः मी खाते. आय एम नॉट लाईक टी लवर पर्सन, पण आमच्यामध्ये काही जण आहेत जे खूपच चहाप्रेमी आहेत आणि सर्वांनी चहा इथे ऑर्डर केलेला आणि तो चहा मातीच्या ग्लासमध्ये होता. सो मला वाटलं थोडं टेस्ट करून पाहावा म्हणून मी चहा इथे टेस्ट केला आणि खरंच चहाची टेस्ट छान होती, आवडली मला. तर इथे नाश्त्यामध्ये पराठ्यासोबत ही चण्याची डाळीसारखी एक भाजी देतात. मला काय त्याची टेस्ट एवढी फारशी आवडली नाही आणि लोणचं होतं, हे येल्लो येल्लो दिसतंय ते लिंबाचं, आणि पराठाही मैद्याचा होता, पचायला जड होता. सो आम्ही एक एकच खाल्ला आणि चहा. सो आता आम्ही निघणार आहोत पुढच्या प्लेसवर जायला. तर ही आहे गुवाहाटीची ऑटो, याच्यामध्ये बसून आम्ही असेच टाइमपास करत होतो. आसाम आहे, मेघालय. हे क्या पूर्ण दाखवा. आसाम मेघालय दाखवा. हे आसाम आहे, हे मेघालय.
आप बताइए ना। ये असम में मेघालय और ऐसे क्यों मतलब इस पर ऐसे अपोजिट साइड? हाँ ये तो रोड है ना, रोड का उस साइड मेघालय असम है, बॉर्डर है, एक बॉर्डर है। हा, म्हणजे आम्ही रस्त्याच्या ह्या साईडला चाललोय तर हे आसाम आहे आणि रस्त्याच्या त्या पलीकडे म्हणजे बाजूलाच मेघालय आहे. सुंदर आहे ना, मस्त आहे. जे आसाम मेघालयला फिरायला जाऊन आले आहेत त्यांना माहितीच असेल, किंवा जे प्रॉपर तिथलचेच आहेत त्यांनाही माहिती असेल. पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते की आपण जेव्हा गुवाहाटीच्या एअरपोर्टवरून आम्ही निघालेलो मेघालयाला जायला, तर रस्त्यामध्ये ना एका साईडला अशी बॉर्डर येते की एका साईडला आसाम आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला मेघालय आहे, दोघांची बॉर्डर आहे आणि त्याच्यामधून रस्ता आहे. सो तेच या व्हिडिओमध्ये ते आमचे बस ड्रायव्हर सांगत होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता जो पुढचा नेक्स्ट ब्लॉग असेल, आम्ही डायरेक्ट हॉटेलवरती नव्हतो गेलो, त्या नाश्ता झाल्यानंतर आम्ही एका जागेवरती थांबलेलो. सो ते प्लेस कोणतं असेल ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. सो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खालती बेल आयकॉन दिसते तिला नक्की क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओज मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो गाईज मस्त राहा, काळजी घ्या, टेक केअर, बाय.